नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे. आता याच्या संदर्भात ई-के-वाय-सी संबंधी देखील आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यामध्ये 2 तारखा लक्षात ठेवायच्या. आता याच्यामध्ये 31 डिसेंबर 2025 तर ही तारीख कधीची होती, तर ज्या महिलांनी ई-के-वाय-सी म्हणजे केलेलं नाही, म्हणजे सर्व महिलांसाठी त्यांना ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 ही होती. आणि त्यानंतर 30 एप्रिल 2026 तर ही ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी केलेली आहे, परंतु काही कारणाने त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत, या चुकांची दुरुस्ती करण्याचा अधिकार हा 30 एप्रिल 2026 पर्यंत दिलेला होता, की ज्याची तारीख आता संपलेली आहे. त्याच्यामुळे महिलांची पडताळणी देखील आता पूर्ण झालेली आहे आणि या पडताळणीमध्ये आपण माहितीनुसार 66 लाख महिला या अपात्र झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. 66 लाख महिलांना येथून पुढे त्यांना 1500 रुपयाचा हप्ता येणार नाही, कारण काही कारणास्तव त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. आता आपण पाहिलं, आता पात्र महिला किती झाल्या, तर 1,77,00,000 महिला आता पात्र झालेल्या आहेत आणि त्यांच्या हिशोबाने जर पकडलं तर 66 लाख महिला या आता अपात्र झालेल्या आहेत. आता सुरुवातीला या योजनेसाठी बघा 3,600 कोटी रुपयांचा निधी दर महिन्याला लागत होता. तो निधी आता 66 लाख महिला या कमी झाल्यामुळे 2,655 कोटी रुपयांचा निधी आता यासाठी वितरणाला लागणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेमध्ये फ्रॉड झालेला दिसून येत आहे. याच्यामध्ये बऱ्याच अपात्र असून देखील पात्र दाखवून यासाठी शासनाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यामुळे यासाठी लवकरच शासन कारवाईसाठी देखील एक पाऊल पुढे टाकणार आहे आणि या संबंधी वसुलीसारखं पाऊल देखील शासन टाकू शकतं. आता हे झालं याच्या संबंधी. आता दुसरं म्हणजे राहिलेले हप्ते आता नेमकं कधी येणार, तर यासाठी बघा, जो काही 21वा आणि 22वा हप्ता त्यांचा राहिलेला आहे, तर अशा महिलांचा लवकरच या हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू होऊ शकते. कारण पडताळणीमुळे थोडं थांबवलेलं होतं, परंतु लवकरच याची प्रक्रिया येत्या काही दिवसामध्ये निधी वितरणाचा देखील जी-आर काढला जाऊ शकतो आणि त्यानंतर काही 2 ते 4 दिवसामध्ये हप्ता वितरणाची जी काही प्रत्यक्ष सुरुवात आहे ती केली जाऊ शकते. त्याच्यामुळे याविषयी जरी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.